नमस्कार. तर इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की अदू त्याच्या खोलीत काहीतरी काम करत असतो आणि त्याला राहून सारखं इंदूचं वागणं आठवत असतं की ती किती हायपर होऊन नारायणीला विचारत असते की ताई किचनमध्ये कोण आलं होतं. यावर नारायणी तिला म्हणाली होती की अगं श्रीकला आली होती आणि त्या अदूला म्हणत असते की अदू तुला 100 वेळा मी सांगते की ती पोरगी चांगली नाही आहे, निगेटिव्ह एनर्जी आहे तिच्यामध्ये, पण तू माझं ऐकतच नाही. हे सगळं आठवून अदू खूप अस्वस्थ झालेला असतो आणि स्वतःशीच म्हणतो की खरं तर इंदू अशी कधी नव्हतीच. ती कधी कोणाशी उद्धट वागत नव्हती, बोलत नव्हती, चांगल्या लोकांसोबत तर मुळीच नाही. कितीही विचार केला तरी इंदूच्या मनातील श्रीकलाविषयीची अडी काही जातच नाही आहे. शाळेच्या टेन्शनमुळे तर तिला असं होत नसेल ना, किंवा कामाचा जास्त लोड आहे म्हणून ती अशी वागत नसेल ना. तेव्हाच तिथे इंदू येते आणि अदूला विचारायला लागते की एकटाच काय बडबड करतोयस. यावर अदू काहीच उत्तर देत नाही. तेव्हा इंदू परत विचारते की इतका कसला विचार करत होतास रे. यावर अदू सांगतो की तुझाच विचार करत होतो. तेव्हा इंदू म्हणते की अदू अरे 24 तास तुझ्यासोबतच असते मी, एवढा विचार नको करू माझा. तेव्हा आता अदू इंदूला म्हणतो की इंदू इकडे ये, इथे बस, मला काहीतरी बोलायचं आहे तुझ्याशी. आणि तो इंदूला म्हणायला लागतो की ते काल किचनमध्ये सापडलेल्या काळ्या फळांवरून तुझं काय सुरू होतं, काय सिद्ध करायचं होतं तुला. हे बघ इंदू, मी तुला रागवत नाही आहे, मी फक्त काळजीपोटीच बोलते. तुझ्या अशा विचित्र वागण्यामुळे लोकांच्या मनात तुझ्याबद्दल गैरसमज होऊ नये म्हणून. आणि तुलासुद्धा माहिती आहे की ते मला अजिबात आवडणार नाही. तुझ्या लक्षात येते ना मला काय बोलायचं आहे ते. तेव्हा इंदू मान डोलावूनच अदूला हो म्हणून सांगते. यानंतर अदूला काहीतरी काम आठवतं आणि तो तिथून निघून जातो. तेव्हा इंदू म्हणायला लागते की माझी भीती खोटी ठरो, कारण ती जर खरी ठरली तर या घरावर खूप मोठं संकट येणार आहे आणि ते येऊ नये म्हणून मला वाईट बनावंच लागणार. मी रक्षण करते आहे या घराची. तर दुसरीकडे पप्प्या काही माणसांसोबत बोलत असतो. तेव्हाच तिथे गोपाळ येतो आणि पप्प्याला म्हणायला लागतो की पप्प्या शेठ, अहो आमच्याकडे सुद्धा बघा कधीतरी. तेव्हा गोपाळला बघून पप्प्या म्हणतो की अहो गोपाळ दिग्रजकर, तुम्हालाच आमच्यासाठी वेळ नाही आहे आणि वरून तुम्ही असले टोमणे मारणार का. हा अन्याय आहे. असं नाही तर तसं, एकतर टोमणे तर मारणार, नाहीतर कडू औषध तरी पाजणार. तेव्हा गोपाळ म्हणतो की पप्प्या शेठ, अहो मित्र यासाठीच असतात. राग नाराजी हे सगळं तुझ्यासोबत करणार नाही तर मग काय माझ्या पेशंटसोबत करणार का. तेव्हा पप्प्या गोपाळसमोर हात जोडत म्हणतो की बरं डॉक्टर साहेब सांगा, या कार्यकर्त्याला तुमची काय आज्ञा आहे. तेव्हा गोपाळ म्हणतो की आज्ञा नाही तर सल्ला आहे की या निवडणुकीला उभा राहा. अरे रंजलेल्या गांजलेल्यांना, मागे पडलेल्या गावाला तूच प्रगतीपथावर नेऊ शकतोस. तेव्हा पप्प्या म्हणतो की अरे सकाळपासून गावातला प्रत्येक माणूस हाच म्हणतोय की तू मोहितरावाला टक्कर देणारा तुल्यबळ माणूस मीच आहे म्हणून. तेव्हा गोपाळ म्हणतो की हो आहेसच, माझा पूर्ण पाठिंबा आहे बघ तुला. बघ नीट विचार कर, त्या गावाचा उद्धार कर आणि येतो मी, असं म्हणून गोपाळ तिथून निघून जातो. तर दुसरीकडे इंदू मुलांना शिकवत असते. तेव्हाच तिथे श्रीकला येते आणि म्हणायला लागते की येऊ का मी. तेव्हा इंदू श्रीकलाकडे बघायला लागते आणि तिला श्रीकलाचा खूपच राग येतो. आता इंदू रागातच श्रीकलाकडे बघत असते. तेव्हा श्रीकला इंदूजवळ येते आणि इंदूला म्हणते की इंद्रायणी ताई सॉरी हां, तुमचा तास सुरू होता आणि मी मध्येच आले ना. तेव्हा इंदू रागातच विचारते की काही काम होतं का. यावर श्रीकला म्हणते की हो, त्याचं काय आहे की ही मुलं इतकी गोड आहेत ना, यांना भेटल्याशिवाय मला राहवतच नाही, म्हणून मी एक डिसिजन घेतला आहे. आता मी इथेच नोकरी करणार आहे कायमची. हे ऐकून इंदू खूप शॉक होऊन श्रीकलाकडे बघायला लागते. तेव्हा श्रीकला इंदूला म्हणते की इंद्रायणी ताई, एकदा का इथे शाळा उभी राहिली की मला शिकवायचा चान्स मिळेल ना, नाही म्हणजे तुमची काही हरकत नसेल ना. तेव्हा राया म्हणतो की तुम्ही खूप भारी टीचर आहात, इंदू मामी नक्की तुम्हाला चान्स देणार. तेव्हा श्रीकला म्हणते की हो, पण हे सगळं तुम्हीच म्हणत आहात, तुमची इंद्रायणी ताई तर काही बोलतच नाही आहे. तेव्हा सर्व मुलं म्हणायला लागतात की हो इंदूताई, अगं श्रीकला ताई खूप छान शिकवते, एक चान्स दे ना तिला. असं म्हणून सगळे लगातार म्हणायला लागतात की दे ना एक चान्स. तेव्हा श्रीकला म्हणते की अरे अरे हो थांबा, तुमच्या इंद्रायणी ताईला बोलू तरी द्या. तेव्हा राया म्हणतो की इंदू मामी प्लीज हो म्हण ना, जर श्रीकला मॅडम शिकवायला आल्या तर तुला खरंच पाठबळ मिळेल. तेव्हा श्रीकला म्हणते की अरे वा, किती हुशार आहात तुम्ही सगळे. आता हे सगळं ऐकून इंदूला खूपच राग येत असतो आणि ती रागातच बघत असते. तेव्हा श्रीकला विचारते की इंद्रायणी ताई चालेल ना तुम्हाला मी शिकवायला आले तर. आता इंदू खूप रागात असते आणि ती रागातच काहीतरी बोलणार. तेव्हाच ती स्वतःला सावरते आणि म्हणते की हो चालेल. तेव्हा सर्व मुले खूप खुश होतात आणि आनंदाने टाळ्या वाजवायला लागतात. तर यानंतर रात्री आपण पाहतो की सर्वजण मंदिरात जमलेले असतात. तेव्हा महाले मास्तर म्हणतात की हे बघा, आता निवडणुकीचा काळ आहे आणि आता जर आपण विचारपूर्वक निर्णय नाही घेतला तर
फक्त गावातच नाही तर आपल्या सगळ्यांचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं। त्यामुळे आता सर्वानुमते या मोहितरावाच्या भ्रष्ट कारभाराला या गावात थारा मिळू नाही द्यायचा। तेव्हा गावातील एक जण म्हणतो की बरोबर महाले मास्तर, आपल्या गावाला आता नवीन नेतृत्व पाहिजे, जो आपल्या गावाचा विचार करेल आणि जो आपले प्रश्न समजून घेईल। आता गोपाळ हे सगळं मंदिराच्या बाहेरूनच ऐकत असतो आणि तो म्हणतो की अरे पण हे सगळं बोलताय तुम्ही, फक्त मोहितरावांच्या विरोधात लढणार कोणी याचा काही विचार केलाय का? पर्याय कोण आहे? यावर श्रीकला म्हणते की कारण सत्तेचे मजबूत पकड असणाऱ्या उमेदवाराला जर आपल्याला हरवायचं असेल तर आपला उमेदवारसुद्धा त्याच ताकदीचा आणि स्वच्छ चारित्र्याचा पाहिजे। तेव्हा गोपाळ विचारतो की हो, नाव आहे का कोणाच्या डोक्यात काही? तेव्हा महाले मास्तर म्हणतात की हो आहे ना, चांगला धडाचा कार्यकर्ता आहे, राजकारणाचा चांगला अनुभवसुद्धा आहे। यावर गोपाळ म्हणतो की मास्तर म्हणजे पप्याचं नाव सुचवायचं आहे का तुम्हाला? यावर महाले मास्तर म्हणतात की अगदी बरोबर ओळखलत। आता हे ऐकून सर्वजण खूप खुश होतात आणि म्हणायला लागतात की एकदम बरोबर नाव आहे, आम्हा सर्वांना मान्य आहे। आता तितक्यातच एक माणूस धावतच मंदिरात येतो आणि घाईघाईत सांगायला लागतो की अहो व्यंकू महाराज, तिकडे अधोक्षज महाराजांचा ॲक्सिडेंट झाला आहे। हे ऐकून सगळेच खूप शॉक होतात, तर इंदू तर खूपच घाबरून गेलेली असते आणि ती धावतच बाहेर येते आणि म्हणायला लागते की अधोक्षज तर काही माणसं अदूला घेऊन येत असतात। अदूला तर खूपच लागलेलं असतं आणि तो लंगडतच येत असतो। आता अदूला बघून इंदू धावतच अदूजवळ येते आणि अदूला एवढं लागलेलं पाहून ती खूप रडायला लागते आणि विचारायला लागते की अरे अदू, किती लागले तुला? कुठे गेला होतास तू? किती लागले तुला? काय झालं हे? तर व्यंकू महाराजसुद्धा अदूला म्हणतात की अदू अरे खूप लागले तुला। तेव्हा अदू म्हणतो की व्यंकू काका फक्त खरचटले, मला जास्त काही नाही लागलं, मी ठीक आहे, माझ्यापेक्षा त्या काकांना जास्त लागले। तेव्हा अदूसोबत असणारी माणसं सांगायला लागतात की या काकांना वाचवायला गेलो होता अधोक्षज महाराज। तेव्हा गोपाळ विचारतो की अधोक्षज नक्की काय प्रकार आहे हा? तेव्हा गावातील एक माणूस सांगायला लागतो की अहो तो मोहितरावाचा कार्यकर्त्याने संत्या, त्याचे हे काका, अहो त्या संत्याने त्याच्या काकाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असं म्हणतच ते घडलेला सर्व प्रकार सांगायला लागतात। तेव्हा अदूसुद्धा नक्की काय घडलं हे सगळं सांगायला लागतो। तेव्हा गोपाळ अदूला म्हणतो की अधोक्षज, अरे ही हिरोगिरी करण्याच्या नादात जीव गेला असता बाबा तुझा। तेव्हा महाले मास्तर म्हणतात की बघितलं का, या मोहितरावांचे गुंड किती माजलेत ते, त्यांच्या पापाची पायली भरली आहे आता, या मोहितरावांच्या गुंडांना आळा घातलाच पाहिजे। तेव्हा पप्या म्हणतो की आणि अधोक्षज महाराज दिग्रजकर हेच आता याला आळा घालू शकतात आणि म्हणूनच सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी मी अधोक्षज महाराजांचं नाव प्रस्थापित करतोय। हे ऐकून सगळे आश्चर्याने पप्याकडे बघायला लागतात। तर पप्याचा हा निर्णय ऐकून व्यंकू महाराज मात्र खूप खुश होतात। आता पप्या म्हणतो की मी परत हेच म्हणतोय की ओळख नसलेल्या ह्या काकांसाठी त्याने आपला जीव धोक्यात घातला, तर मंडळी आपली ओळख असणाऱ्या माणसांसाठी, आपल्या गावासाठी अहो अजून काय काय करू शकतो हा? तेव्हा गोपाळ म्हणतो की अरे पण सर्वानुमते तुझं नाव नक्की झालंय ना? यावर पप्या म्हणतो की ते होऊ दे, पण मला असं या घडीला वाटतंय की माझ्यापेक्षा अधूनेच ही निवडणूक लढावी। मोहितरावांच्या शक्तीच्या विरोधात लढायला एक शक्ती पाहिजे आणि ती आज मला अधोक्षज महाराजांच्या रूपात दिसते, म्हणूनच अधोक्षज महाराजांनीच ही निवडणूक लढवली पाहिजे आणि जे योग्य आहे ते झालंच पाहिजे, म्हणूनच मी माझी उमेदवारी अधूला देतोय। तेव्हा व्यंकू महाराज पप्याला म्हणतात की पप्या बाळा, खरंच खूप मोठं मन आहे रे तुझं, म्हणूनच तू स्वतःचं नाव बाजूला काढून अधोक्षजचं नाव सरपंच पदासाठी पुढे करतोय, अभिमान वाटतोय तुझा। तेव्हा पप्या म्हणतो की अहो व्यंकू महाराज, तुम्ही शिकवले हे, जे योग्य आहे ते झालंच पाहिजे। तेव्हा महाले मास्तर सुद्धा म्हणतात की तर आपल्या सर्वानुमते सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी अधोक्षज महाराजांचं नाव ठरलंय। हे ऐकून सगळे गावकरी आता खूप खुश झालेले असतात आणि सर्वजण आपल्या अधूसाठी टाळ्या वाजवायला लागतात। तर दुसरीकडे मोठ्याबाई आणि प्रेमनाथ बोलत असतात। आता मोठ्याबाई प्रेमनाथला म्हणतात की याला म्हणतात समोरच्याला आडवा करून त्याची माती करणे। तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, आम्हाला सगळं कळतंय, मेहुणे साहेब निवडणुकीला उभे राहणार म्हणजे चित पण आपली आणि पट पण आपलीच। तेव्हा मोठ्याबाई हसायला लागतात। यावर प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, घरावर सत्ता, मंदिरावर सत्ता, याचा अर्थ सासूबाई की आता विठूच्या वाडीवर सुद्धा सत्ता होऊ शकते। तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की होणारच। तेव्हा प्रेमनाथ म्हणतो की सासूबाई, तुम्ही म्हटल्यावर नक्कीच तुम्ही काहीतरी करणार आहात, सांगा ना आम्हाला सुद्धा की काय करणार आहात। तेव्हा मोठ्याबाई म्हणतात की ते आत्ता नाही सांगणार, ते मी जमिनीवरती उतरून करून दाखवणार। तर दुसरीकडे अदू विचार करत बसलेला असतो, तेव्हाच तिथे इंदू येते आणि अदूला विचारते की कसला विचार करतोयस? तेव्हा अदू म्हणतो की काही नाही। तेव्हा इंदू म्हणते की मी योग्य उमेदवार आहे का, सगळ्यांचा निर्णय बरोबर आहे का, मी ही निवडणूक जिंकू शकेल का, याचाच विचार करतो
करतोयस ना तू? तेव्हा आदू म्हणतो की इंदू मला खूप टेन्शन आलं आहे गं, हे शक्य होईल का माझ्याच्याने? म्हणजे नेमकं कसं होईल? तेव्हा इंदू आदूला मिठी मारते आणि म्हणते की आदू, जेव्हा मी पहिल्यांदा कीर्तन करत होते ना तेव्हा मला पण तुझ्यासारखीच भीती वाटली होती आणि माझ्यासोबत कुणीच नव्हतं तेव्हा. आता तुझ्यासोबत मी आहे, व्यंकू महाराज आहेत, अख्खं गाव आहे, मग कसली भीती आहे तुला? तेव्हा आदू म्हणतो की इंदू होईल ना सगळं नीट? तेव्हा इंदू विचारते की आपला पाठीराखा कोण आहे? तेव्हा आदू हसतो आणि म्हणतो की विठुराया. यावर इंदू म्हणते की सगळं त्याच्यावरच सोपवायचं. तेव्हा आता आदू हसायला लागतो आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर उद्याच्या एपिसोडमध्ये आपण असं पाहणार आहोत की आदू म्हणत असतो की अजून कोणी अर्ज भरला नाही, याचा अर्थ असा नाही की माझ्या विरोधात कोणी उभंच राहणार नाही. तर इकडे गोपाळ काही माणसांसोबत येत असतो आणि ती माणसं म्हणत असतात की चला रे वाट सोडा, विरोधी पक्ष उमेदवार येत आहेत. तेव्हा सर्वजण गोपाळकडे बघायला लागतात आणि खूपच शॉक होतात. तर इकडे मोठ्या बाई मोहितरावांना म्हणतात की तुमचा उमेदवारीचा अर्ज मागे घ्या आणि गोपाळला तुमच्याऐवजी उभं करा, म्हणजे 2 दिग्गजकर आमने सामने येतील. तर इकडे गोपाळ आता ओरडून म्हणायला लागतो की ही निवडणूक मीच जिंकणार. तेव्हा इंदू आणि आदू खूप शॉक होऊन गोपाळकडे बघत असतात आणि आजचा एपिसोड इथेच संपतो. तर आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्याच्या नवीन एपिसोडसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.